नमस्कार, मी गजानन नंदरे. आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल. पाहूया बातमीपत्रांत त्या बातमीचा विस्तार. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची नावे थोर पुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी शिवसेना उभाटा खामगावच्या वतीनं निवेदन देण्यात आले. तालुका प्रमुख श्रीरामजी खेल्लार यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी खामगाव यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी श्रीराम खेल्लार बोलत होते की श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे नाव महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाद्वारे प्रकाशित राष्ट्रपुरुष व थोर पुरुष यांची जयंती पुण्यतिथी व साजरी करण्याबाबतच्या अधिकृत परिपत्रकातून वगळल्यामुळे त्यांचे नाव यादीत समाविष्ट करावे याबाबत हे निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका प्रमुख श्रीराम खेल्लार, विधानसभा संघटक विजय बोदळे, शहर अध्यक्ष रवी जैन, सुभाष ठाकूर आरोग्य सेना, पंजाब पाटील, विकी जैन, धीरज पाटे, भानुदास चौरे, तानाजी तागडे, महादेव घोरपडे, निर्मला आजी हेलोळे इत्यादी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट. उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदित्य साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. निषेध असो महाराष्ट्र शासनाचा. निषेध असो. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने खामगाव SDO कार्यालय येथे या ठिकाणी शासनाने जे 29/12/2025 रोजी 2026 वर्षासाठी राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती आणि महात्म्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करण्याचे जे अधिकृत परिपत्रक निर्गमित केले, त्यामध्ये महाराष्ट्र शासनाला का झोप लागली की काय की संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचं नाव नाही हे शासनाच्या निदर्शनात आणून देण्यासाठी या ठिकाणी आणि त्यांचे नाव त्या यादीत समाविष्ट करण्यात यासाठी या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहर व तालुक्याच्या वतीने निवेदन दिलेले आहे. शासनाने ताबडतोब जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे नाव व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे नाव ते यादीत समाविष्ट करावे, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन या ठिकाणी करण्यात येणार आहे. वारकरी संप्रदाय असेल, हजारो महाराष्ट्रातील या ठिकाणी जे काही श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथ्यावर आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीच्या एका ओवीवर दिवसभर बोलावं तेवढं वाङ्मय त्यांनी संतांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि हे असं असताना ते उत्कृष्ट कवी त्या ठिकाणी त्या काळात त्यांनी अन्यायाच्या विरोधात आणि अंधश्रद्धेच्या विरोधात जे काही मांडणा केलेली आहे ते सुद्धा शासन भुललेलं आहे. त्यांनी लवकरात लवकर त्यांची नावं या यादीत घेण्यात यावी, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने तसेच वारकरी संप्रदायाने सुद्धा हा मुद्दा उचलण्याची आज या ठिकाणी गरज आहे. आणि सर्व महाराष्ट्रभर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करू हे या ठिकाणी आम्ही शासनाला निदर्शनात आणून दिलेले आहे.